नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण जाहिरात बघणार आहोत। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आलेली आहे। कोणत्याही फील्डमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। इंडियन ओव्हरसीज बँकेमार्फत ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये लोकल बँक ऑफिसर हे या पदाचे नाव आहे। लोकल बँक ऑफिसर या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये एकूण 400 वॅकन्सीज यांनी दिलेले आहेत। फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 12 तारखेपासून। ओके, याच महिन्याच्या 12 मे पासून तर 31 मे पर्यंत तुम्ही या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता। इथे सुद्धा यांनी ही माहिती दिलेली आहे की बघा 12 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फीस पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करू शकता। आणि 12 तारखेला फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे आणि 31 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, आता समोर बघा। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण एज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघून घेऊया। एज बघा, यामध्ये पदाचे नाव बघा, लोकल बँक ऑफिसर म्हणजेच LBO या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। वय वर्ष बघा, मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 30। ओके, 20 वर्षे तुमचे मिनिमम वय असायला पाहिजे आणि मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे। PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यांनी इथे दिलेलं आहे। आता इतर जे एज रिलॅक्सेशन्स आहेत ते स्वतः तुम्ही बघून घेऊ शकता। ओके, एक सर्व्हिसमॅन असेल किंवा मिलिटरी सर्व्हिसवाले असतील यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन यांनी दिलेलं आहे। हे स्वतः तुम्ही इथे बघून घेऊ शकता। याची जी PDF आहे, PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघा याची PDF डाउनलोड करून घेऊ शकता। याशिवाय आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सॲप चॅनलची सुद्धा लिंक मी तिथे दिलेली आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल सुद्धा जॉईन करून टाका। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण जाहिराती तिथे सुद्धा अपलोड होत असतात। आजच बघा 2 मोठ्या जाहिराती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत। त्याबाबत आपण व्हिडिओ बनवलेला नाही, तर प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट बाबत आपण व्हिडिओ बनवत नाही। ओके, तर सर्वच्या सर्व जाहिराती जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून टाका। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे। कोणत्याही ब्रांचची डिग्री असणे तुमच्याकडे गरजेची आहे। ओके, आणखी बघा इथे काय लिहून आहे, तुमच्याकडे बघा फॉर्म भरताना मार्कशीट किंवा डिग्री असणे गरजेचे आहे। म्हणजेच बघा अपिअरिंग विद्यार्थी इथे चालणार नाही। ओके, अपिअरिंग विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही, कारण फॉर्म भरताना तुमच्याकडे मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट असणे अत्यावश्यक आहे। ओके, आता समोर बघा। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वॅकन्सीज बघून घेऊया। मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की टोटल वॅकन्सीज बघा इथे आहे 400। ओके, टोटल वॅकन्सीज आहेत 400, परंतु 400 वॅकन्सीसाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, कारण तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे। ओके, लोकल लँग्वेज म्हणजे बघा तमिळ, ओडिया, मराठी, गुजराती, बेंगोली किंवा पंजाबी यापैकी जी लँग्वेज तुम्हाला येत असेल त्याच लँग्वेजसाठी म्हणजे त्याच राज्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। आता इथे 6 राज्यांसाठी इथे फक्त फॉर्म आलेले आहेत। सर्वच्या सर्व राज्यांसाठी इथे फॉर्म आलेले नाहीत, फक्त आणि फक्त 6 राज्यांसाठी आलेले आहेत। आणि त्यामध्ये बघा महाराष्ट्रसुद्धा आहे आणि महाराष्ट्रासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत आणि त्या म्हणजे 45। ओके, 45 जागा महाराष्ट्र राज्यासाठी आलेल्या आहेत। सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत तामिळनाडूसाठी, त्या म्हणजे 260। आता तामिळनाडूमध्ये तर बघा तुम्ही फॉर्म भरणार नाही। ओके, महाराष्ट्रामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात, कारण यापैकी कोणतीही भाषा तुम्हाला येत नाही, फक्त मराठी भाषा तुम्हाला येते। आणि हिंदी भाषिक कोणतंही राज्य इथे यांनी दिलेलं नाही। जर हिंदी भाषिक राज्य दिलेलं असतं ओके, तर तुम्ही तिथे सुद्धा फॉर्म भरू शकले असते, परंतु इथे कुठल्याही प्रकारे हिंदी भाषिक राज्य दिलेलं नाही। ओके, तर बघा कॅटेगरी वाईज तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। उदाहरणार्थ OBC साठी बघा 12 जागा यांनी इथे दिलेल्या आहेत। ठीक आहे, आणि इथे बघा महिलांना वगैरे काही आरक्षण नसते। ओके, नॉर्मल आरक्षण आहे SC ST OBC EWS आणि फक्त आपल्याच राज्यातील विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत। म्हणून बघा कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे। म्हणून बघा मी तुम्हाला रिकमेंड करतो की हा फॉर्म तुम्ही भरून टाका, खूप जास्त फायदा तुम्हाला होणार आहे। ठीक आहे,
आता समोर बघा, आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पे स्केल इथे बघा, बेसिक जे आहे ते 48,000 पासून तुमचं सुरू होणार आहे. ओके, प्रोबेशन पिरियड किती राहणार आहे, तर 2 वर्षाच्या तुमच्या बघा प्रोबेशन पिरियड इथे राहणार आहे. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस बघा, सिलेक्शन प्रोसेस तुमची बघा तुमच्या 3 परीक्षा होतील. ओके, पहिली परीक्षा म्हणजे तुमची टेस्ट होणार, हे बघा इथे दिलेलं आहे टेस्ट. ओके, अशा प्रकारे तुमची टेस्ट होणार. यामध्ये रिझनिंग राहणार, तुम्हाला रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड, जी के राहणार आहे. ओके, जी के इकॉनॉमी किंवा बघा बँकिंग अवेअरनेस, म्हणजेच बँकिंगशी रिलेटेड जी के तुम्हाला इथे राहणार आहे. त्यानंतर डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज तुम्हाला सब्जेक्ट राहणार आहे. लँग्वेज फक्त एकच सब्जेक्ट तुम्हाला राहणार आहे, तो म्हणजे इंग्लिश. ओके, बाकी लोकल लँग्वेजची तुमची सेपरेट टेस्ट होणार आहे. ही टेस्ट झाल्यानंतर ओके, ही जे तुमची टेस्ट होणार आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलं आता एक्झाम झाल्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे. ओके, म्हणजे मराठी भाषेसाठी तुमची टेस्ट होणार आणि ती टेस्टसुद्धा तुम्ही जर पास झाले तर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमच्या 3 टेस्ट होणार आहेत. एक होणार तुमची एक्झाम, त्यानंतर मराठी भाषेची तुमची टेस्ट होणार, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आणि त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट मिळणार आहे. आता बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला 140 प्रश्न विचारले जाणार आहेत. टोटल 200 गुण राहणार आहेत आणि 3 तासाचा तुमचा पेपर राहणार आहे. तुम्ही 3 तासामध्ये आरामात पेपर सॉल्व करू शकता. ठीक आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुमची राहणार आहे, ज्या MPSC प्रमाणे तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. त्यानंतर बघा, मराठी भाषेत तुमची जी आहे टेस्ट होणार, जे मी तुम्हाला आधी सांगितलं, आणि त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर तुमचं फायनल जे आहे सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा, फीज बघून घ्या. SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी 175 रुपये फीज आहे. त्यानंतर जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी 850 रुपये फीज आहे. ओके, तर 175 आणि 850 अशा प्रकारे तुमचे जे आहे फी स्ट्रक्चर इथे राहणार आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्या हातून जर काही माहिती सुटून गेलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्यासुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.